प्रवासादरम्यान कारमध्ये आग लागल्याच्या घटना घडत आहे. यामागे काय तांत्रिक कारण आहे आणि यावर काही उपाययोजना किंवा खबरदारी घ्यायला हवी का, याबाबत आमचे प्रतिनिधी राहुल जोशी यांनी तज्ज्ञांशी संवाद साधला आहे. सध्या आगीच्या घटना घडत आहेत. आपण पेपरमध्ये बघतो किंवा न्यूज चॅनलमध्ये बघतो की चालत्या गाड्यांनी पेट घेतला. तर नेमकं हे कशामुळे होतं? त्याचे खूप काही कारणं आहेत. बेसिक म्हणजे आपल्याला पहिल्या गोष्ट, कुठे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स किंवा कुठे इलेक्ट्रॉनिक वायरिंगसोबत जे OEM फिटमेंट असते कंपनीकडनं आलेली, त्याला छेडछाड करायची नाही, कुठे त्याला कट करायचा नाही. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते, तसं जर आपण केलं तर स्पार्क होऊ शकतं गाडीमध्ये आणि त्याच्यामुळे आग लागण्याची शक्यता तेवढी वाढते गाडीमध्ये. प्लस जे ॲट ऑन मॉडिफिकेशन किंवा आपण अल्ट्रेशन म्हणतो पॉवर एन्हान्सिंगसाठी किंवा म्युझिक सिस्टमसाठी, ते पण आपण फक्त कंपनी फिटेड OEMमधूनच करून घ्यायचे. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती. नंतर काही खूप बेसिक्स असतात, आपण ज्याला व्हेकल हेल्थ म्हणतो. तर तुमचं कूलंट ॲप्रोप्रिएट आहे नाही आहे, त्याची लेवल ॲप्रोप्रिएट आहे नाही आहे, बॅटरी हेल्थ प्रॉपर आहे नाही आहे आपली, ती रेग्युलर इंटरवलती आपण चेक करून घ्यायची. आणि कुठलीही लूज वायर्स किंवा लूज कनेक्शन गाडी आतमधल्या स्पेशली बोनेट विथ ACM आणि बाकी जे कॉम्पोनंट असतात त्याच्यातून रिलेटेड असेल ते लूज नको, ते महत्त्वाचं आहे. असं पाहण्यात आलं की जुन्या गाड्यांमध्ये, म्हणजे जुन्या गाड्या आहे त्यामध्ये या घटना जास्ती घडतात. म्हणजे सर्व्हिसिंग नसल्यामुळे असेल की काय कारण असेल त्यामागे? नाही, त्याच्यामागे मुद्दा मेन कारण आहे, एक तर सर्व्हिसिंग होत नाही आहे बरोबर शोरूमवरती. आउट ऑफ शोरूम सर्व्हिस होतात लोकल गॅरेज किंवा इथून. त्याच्यात काय होते, आता कुठलंही जे वायरिंग आहेत गाडीची, हार्नेस ज्याला मी म्हणतो, इट इज मेड विथ अ कॉपर अँड त्याला कवरिंग असतो प्लास्टिकचीच आणि त्याची एक लाईफ असते. आफ्टर अ पॉईंट ते कडक होऊन ते विरघळायला लागतो. तर ऑब्व्हियसली काय झालं, तुमचे तार पूर्ण एक्सपोज झाले. त्यावेळी जर त्याला काही टच झाला तर त्याला अर्थिंग नाही भेटलं, तर ऑब्व्हियसली आहे की ते स्पार्क होणार आणि स्पार्क झाल्यानंतर ते आगीला पेटणारच. कारण की ज्या कॉम्पोनंट आहेत दे ऑर इन्फ्लेमेबल कॉम्पोनंट इन द व्हेकल. ते प्लास्टिक असू द्या, त्याच्यात फ्युएल असतो, गाडीमध्ये कॉम्पोनंट असतात, तर ते आग पकडणारच आहे. आणि दुसरा टेम्परेचर जास्त असल्यामुळे आणि एअर करंट जास्त असल्यामुळे त्याला हे लवकर होते, पेट जास्त वाढतं. टेक्निकली तुम्ही काही समजून सांगू शकाल का? आता आपण हे एक बोनेट बघतो, हे आता हायरायडर मॉडेल आहे. एव्हरीथिंग इज प्लेस, म्हणजे प्रत्येक गोष्ट ॲप्रोप्रिएटली प्लेस केलेली आहे. आता याला बघा, जे पॉझिटिव्ह त्याच्यावरती कवर असतो त्याला एक्सपोजर नाही आहे, कारण की तिकडून तुम्हाला करंट आउटफ्लो होऊ शकतो. हे आपली कुलंट जी असते, हे आपली लेवल आहे जी आपल्याला मेंटेन ठेवायला पाहिजे नेहमी. हे वायपर वॉटर्स असतो, हे तर वायपरसाठी आहे. पण टेक्निकली कुठेही एकाही वायरला कुठेही इथे तुम्हाला कट दिसणार नाही, कुठेही त्याला जोडलेलं दिसणार नाही. प्रत्येक गोष्ट ॲप्रोप्रिएटली जे कंपनीमधून येते तशीच आहे. त्याला कुठूनही आपण त्याला अल्ट्रेशन करत नाही. हे पहिली बाब आहे जी आपल्याला लक्षात घ्यायची आहे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि दुसरा एक, जास्त दिवस गाडी उभी ठेवली जात असेल आपली, आपण ट्रॅव्हल करतो आहे किंवा आपण वॅकेशनला जातो आहे, तर मायनस टर्मिनल गाडीचा काढून ठेवायचा. त्याच्यामुळे काय असेल, गाडीला पॉवर सप्लायच नसेल तर अनफॉर्च्युनेटली जर काही घटना होत असेल तर ती आपण टाळू शकतो. म्हणजे वाढत्या टेम्परेचरचा काही परिणाम होतो का बॅटरीवरती? वाढत्या टेम्परेचर बॅटरीवरती काही परिणाम होत नाही. पण तुम्ही जे म्हणाले की जे काळजी घ्यायला हवी, जे कवरिंग असतं प्लास्टिकचं, तर त्याच्यावर परिणाम होतो का तापमानाचा? ऑब्व्हियसली सर, बिकॉज कसं आहे, प्लास्टिक हे वेदरच्या हिशोबाने मोल्ड होतो. जेवढा जास्त विडर तेवढा तो विडगरसारखा होईल, जेवढा हे होईल थंड असेल तेवढा तो हार्ड होईल. त्याच्यामुळे त्याची एक लाईफ असते. आपण टायर बघा किंवा आपण कुठलीही प्लास्टिकची कुठलीही वस्तू बघा किंवा रबर कॉम्पोनंटची, त्याची एक शेल्फ लाईफ पण असते. त्याच्यापेक्षा जर जास्त वापरली तर तुम्हाला तो त्रास होणारच. जसं की आपण एक म्हणतो आहे की टायर फाटतात हायवेवरती, पण आपण हे बघत नाही की ते टायरची मॅन्युफॅक्चरिंग 5 वर्ष जुनी आहे. आपल्याला वाटतं गाडी फक्त 10,000 चालली आहे, अरे पण टायर 5 वर्ष जुनं झालेलं आहे, त्याची शेल्फ लाईफच 3 वर्षाची आहे. तर ते कडक होऊन त्याला क्रॅक येणारच आहे आणि हाय स्पीडवर ते फुटणारच आहे. तर त्याच्यात टायर कंपनीची चुकी नाही आहे, तर आपल्याला कळलं पाहिजे. रनिंग कमी आहे ठीक आहे, पण त्याची शेल्फ लाईफ नाही आहे, तो प्रॉडक्ट त्यासाठी नाही बनलेला आहे. तो महत्त्व खूप लहानसहान गोष्टी असतात, तसं रबर कॉम्पोनंट्स असतात. म्हणूनच जेव्हाही हार्नेस, जर तुम्ही कुठल्याही OEMमध्ये गेलेत तर तुमच्या हार्नेसमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तो एक वायर कधीच चेंज करणार नाही, ते पूर्ण हार्नेस सेट चेंज करतात ॲज अ पार्ट ऑफ सेफ्टी. कारण की तो कसा एक वायर जरी चेंज केला पण बाकीचे जुने झाले आहेत, तर इट हॅज टू बी चेंज ॲप्रोप्रिएटली. तर म्हणून स्पेसिफिकली वेन इट कम्स टू इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स, वेन इट कम्स टू ACM रिलेटेड किंवा इंजिन, हे काम फक्त आणि फक्त शोरूम ऑथोराईज वर्कशॉपमध्येच करून घ्यायला पाहिजे आणि OEMचे ओरिजिनल पार्ट्स वापरायला पाहिजे. द फर्स्ट पार्ट ऑफ द सेफ्टी. तरी समजा अशी काही घटना घडत असेल किंवा गाडीतनं धूर निघत असेल तर काय करायला पाहिजे नागरिकांनी? जर तुम्हाला गाडीमधून धूर किंवा स्मोक दिसला
पहिली प्रायोरिटी गाडी थांबून गाडी अनलॉक करून आपण बाहेर निघून जायचा ॲज अ पार्ट ऑफ युअर सेफ्टी. आणि विंडोज खाली करून घ्यायचे थोडेसे, ॲटलीस्ट म्हणजे आतमधनं जे आहे ते बाहेर निघता येईल. आणि होत असेल पॉसिबली इंजिन स्विच ऑफ ठेवायचं गाडीचं. हां. आणि इमिजिएटली फायर ब्रिगेड आणि वर्कशॉप जे की तुम्ही कन्सर्न आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा. हे आपण ॲज अ सेल्फ म्हणजे आपल्या इंडियन्स आहात, आपण सेल्फ इंजिनियर बनतो, ते प्लीज करू नका. त्याच्यात तुम्हाला तुमच्या जीवाचा धोका होऊ शकते, कारण की ती लहान गोष्टी मोठी होणं ते आपल्या लक्षात हातात नाही आहे. तर फर्स्ट लीव द व्हेकल आणि त्याला अशा जागेवरती पाकरायचं साईडला जिथं लोकांचा जमगड व्हायला नको. इलेक्ट्रॉनिकबद्दल बोललो, बट बेसिक पण गाडीमध्ये जे आपण ॲक्सेसरीज वापरतो जसं की मॅटिंग असते, एक लहानशी गोष्ट आहे म्हणजे पार्ट ऑफ सेफ्टी आहे म्हणून सांगतो आहे. आपण त्याच्यावर पाय ठेवतो, ती जर रोल जाऊन समोर गेली आणि ती जर याच्या मादात अडकली ब्रेकच्या, तुम्ही ब्रेक लावणार, ब्रेक लागणार नाही. त्या गाडीचे ब्रेक फेल नाही झाले, ती मॅटिंग अडकलेली आहे. म्हणून जेव्हा तुम्ही ओएममधून घेता तुम्ही बघणार त्याच्यात बारीक बारीक दाणे असतात किंवा लॉक असतात बाय डिफॉल्ट. तर दॅट इज वेअर इट हॅज टू बी. तसा व्हायला पाहिजे त्या गोष्टी. म्हणजे पुष्कळदा नागरिकांचा पण निष्काळजीपणा याला कारणीभूत असू शकतो. कदाचित काही लोक स्मोक करतात किंवा त्याच्यामुळे पण काही होत असेल, किंवा काही जे फायर जे इन्स्ट्रुमेंट असतात तसं काही ठेवायला हवं. सर मोस्ट इम्पॉर्टंटली फायर एक्सटिंग्विशर जर आपण गाडीमध्ये ठेवलं तर चांगलीच गोष्ट आहे. जर आता तुम्ही आमच्या टोयोटा प्रॉडक्टमध्ये बघितलं तर जेवढे काही CNG व्हेरियंट आहेत त्याला बाय डिफॉल्ट फायर एक्सटिंग्विशर गाडीमध्ये ॲज अ स्टँडर्ड येतो, बाय डिफॉल्ट आम्ही देतो. प्लस आणि आपण जसं की स्मोक करणं हे करणं यात नाही करायला पाहिजे कोणी पण गाडीमध्ये लायटर ठेवणे, कारण की काय असतो तो प्लास्टिक कॉम्पोनंटने बनलेला असतो आणि त्याच्यात इन्फ्लेमेबल मटेरियल असतो. आता गाडी तुमची उन्हात आहे, आपल्याकडे टेम्परेचर 47-48 पर्यंत जातो आणि गाडीमधून पूर्ण तापलेली आहे, तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे जर ते वितळलं किंवा फाटलं ते एक्सपोजरमुळे तर तो इफेक्ट व्हेकलमध्येच करणार. तुमच्या व्हेकलमध्ये हे आहे, कुशन आहेत, फॅब्रिक आहे, तर काही आग पकडू शकते आणि ते लवकर वाढेल आग. तर अवॉइड स्मोकिंग इन द कार अँड डोंट कीप लायटर और एनी इन्फ्लेमेबल मटेरियल इन द व्हेकल. ते आपण अवॉइड केलं पाहिजे. आता आपण जाणून घेतलं की आगीच्या घटना घडू नयेत आणि या घटना घडू नये यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत आणि अशी घटना घडली तर काय करायला हवं हे आपल्याला रेहान खान सरांनी सांगितलं. तर सर्व नागरिकांना आवाहन आहे की एकतर निष्काळजीपणा करू नका, ऑथराईज ठिकाणीच आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करा आणि जे प्रिकॉशन्स सांगितले ते नक्की फॉलो करा जेणेकरून अशा घटना होणार नाही. कॅमेरा पर्सन विलास खडसेसह राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर.